महाराष्ट्र राज्यामधील शेतकरी बांधवांसाठी आता मोठी खुशखबर आली आहे. नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता कधी मिळणार असा प्रश्न भरपूर दिवसांपासून शेतकऱ्यांच्या मनामध्ये आहे. तर आता तारीख मुख्यमंत्री साहेबांच्या माध्यमातून आज जाहीर करण्यामध्ये आली आहे. पहा शेतकरी बांधवांनो, भरपूर दिवसापासून तुम्ही नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याची वाट पाहिली होती, परंतु शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये PM किसान योजनेचे 21व्या हप्त्याचे 2,000 रुपये आले आणि नमोचा हप्ता रखडला. नमोचा हप्ता का रखडला होता? इतक्या दिवस नमोचा हप्ता का आला नाही? त्यासोबत आता नमोचा हप्ता नेमका कधी मिळणार याबद्दलची अधिकृत अशी तारीख राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता जाहीर केलेली आहे. तारीख अत्यंत महत्त्वाची आहे. त्यात शेतकरी बांधवांनो, सरकारच्या माध्यमातून यादी आता जाहीर करण्यामध्ये आली आहे. आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी वितरण होणार नाही असं सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आलं आहे. त्यामुळे जर तुम्ही नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असताल तर तुमच्यासाठी ही मोठी खुशखबरच आहे. आज या ठिकाणी या योजनेचा 8वा हप्ता वाटप केला जाणार आहे. त्यासोबत आज पहिल्याच टप्प्याचे वितरण पार पडणार आहे. या पहिल्या टप्प्याच्या यादीमध्ये तुमचं नाव आहे का नाही हे नक्की चेक करून घ्या, कारण जर यादीमध्ये नाव आलं तरच तुमच्या खात्यामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता जमा करण्यामध्ये येणार आहे. चला तर मग पाहून घेऊया काय म्हणलेले आहेत देवेंद्र फडणवीस व यादीमध्ये कोणकोणत्या जिल्ह्यांचा समावेश झाला आहे. त्याचसोबत नमोचा हप्ता इतक्या दिवस का रखडला आहे, सर्व काही प्रश्नाची उत्तरं अगदी 2 मिनिटांमध्ये जाणून घेऊया. तर बघा शेतकरी बांधवांनो, राम राम. सरकारच्या माध्यमातून तुमच्यासाठी आज मोठी खुशखबर जी सरकारने दिली आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे. सरकारच्या माध्यमातून राज्य सरकारने नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे पैसे डेबिटच्या द्वारे थेट तुमच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यासाठी आता मंजुरी दिली आहे. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे की जाणून घ्या, तुम्ही भरपूर दिवसापासून नमोच्या हप्त्याची वाट पाहिली होती. खऱ्या अर्थाने आज तुमची प्रतीक्षा संपत आहे असं म्हणलं तरी काहीच हरकत पडणार नाही, कारण की बघा नवीन वर्ष लागून भरपूर दिवस झालेले आहे, परंतु शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमोचा 8वा हप्ता आला नाही. आता शेतकऱ्यांच्या मनामध्ये प्रश्न आहे, आम्हाला नमोचा हप्ता मिळणार का नाही मिळणार. त्यासोबत अखेर निधी मंजूर झाला तर मग नेमका अधिकृत तारीख काय आहे ती अधिकृत तारीख देखील आपण पुढे पाहूनच घेऊया. त्यासोबत या योजनेमध्ये नवीन नियम व अटी देखील सरकारच्या माध्यमातून घालण्यामध्ये आला आहे. आता बघा शेतकरी बांधवांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे रोज बातम्या येत होत्या, पैसे आज येणार, पैसे उद्या येणार, पण आता ही खरी अपडेट समोर आली आहे. नेमका हप्ता कधी पडणार आणि कोणत्या जिल्ह्यांमध्ये सर्वात अगोदर पैसे मिळणार हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. अर्धी माहिती घेऊन गेलात तर तुमच्या हक्काचे पैसे अडकू शकतात. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघणं हे तुमच्यासाठी फायद्याचं ठरणार आहे. आणि अत्यंत महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची बेल नोटिफिकेशन घंटी क्लिक करून ऑलवरती सेट करा, म्हणजे की अशाच नवनवीन अपडेट तुम्हाला सर्वात अगोदर आपल्या चॅनलच्या पाहायला मिळतील. आता लक्ष देऊ नये का, तुम्हाला नमो शेतकरी योजनेचे तुमच्या हक्काचे पैसे नेमकं कधी मिळणार आणि कोणत्या जिल्ह्याच्या नशिबात आज हप्ता लिहिला आहे हे आम्ही तुम्हाला सविस्तर अगदी 2 मिनिटांमध्ये आता सांगत आहोत. नमो शेतकरी योजनेबाबत राज्य सरकारने एक महत्त्वाचा आणि बळीराजाला दिलासा देणारा निर्णय घेतला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्वतः यावर शिक्कामोर्तब आज केला आहे. सरकारने सांगितलं आहे की ही योजना अजिबात बंद झाली नाही, त्यामुळे कसल्याच प्रकारे अफवांवर विश्वास ठेवू नका. तुमचे पैसे सुरक्षित आहेत आणि ते लवकरच तुमच्या खात्यामध्ये येत आहे. परंतु नेमकं तारीख काय आहे हे या ठिकाणी शेतकऱ्याला माहीत असणं गरजेचं आहे. बरेच लोक म्हणत होते की बघा आता हप्ता येणार नाही म्हणजेच ही योजना कायमचीच बंद झाली, पण असं काही झालं नाही. मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी स्पष्ट केलंय ही योजना पुढे देखील अशाच प्रकारे जोरामध्ये सुरू राहणार आहे.
जोपर्यंत महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस सरकार BJP सरकार आहे तोपर्यंत ही योजना कसल्याही प्रकारे बंद केली जाणार नाही. परंतु सरकारने आज या ठिकाणी यादी जाहीर केली आहे. सर्व जिल्ह्यांमध्ये आज वितरण होणार नाही. सरकारने आज पहिल्या टप्प्याला मंजुरी दिली आहे. आता या पहिल्या टप्प्यामध्ये तुमचं नाव आलं का नाही ते एकदा जाणून घ्या, कारण नाव अत्यंत महत्त्वाचं आहे. जर तुमचं या यादीमध्ये नाव असेल तरच तुमच्या खात्यामध्ये आज नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता जमा केला जाणार आहे. सरकारने आता एका मोठ्या सभेचे आयोजन करून तिथून एका बटन तिकडून दाबलं की महाराष्ट्रामधील सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एकाच वेळी पैसे जमा करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. परंतु सरकारने यादी जाहीर केली आहे. बघा शेतकरी बांधवांनो, आज या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आलं आहे बीडपासून या ठिकाणी सभा वितरण सुरू होणार. बघा म्हणजे की बीडमधून सभा आयोजित होणार आणि त्या ठिकाणी तिथून वितरण सुरू होणार. कोणत्याही क्षणी तुमच्या मोबाईलचा मेसेज वाजू शकतो, कारण की तुमच्या खात्यामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता आता जमा करण्यामध्ये येत आहे. यावेळेस तुम्हाला फक्त एक नाही तर 2 हप्त्याचे मिळून 4,000 रुपये एकत्र भेटण्याची दाट शक्यता सरकारने सांगितली आहे. कारण की हप्ता यायला बराचसा उशीर झाला आहे. त्यामुळे सरकार कदाचित नवीन वर्षाची भेट म्हणून 2 हप्ते एकाच वेळी टाकू शकतो. DBTमुळे जेव्हाही पैसे कधी सुटतात तेव्हा फक्त 20 मिनिटांमध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये येतात. परंतु सरकारने सांगितलं आहे यादीमध्ये ज्या शेतकऱ्यांची नावे आहे अशाच पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमोचा हप्ता जमा केला जाणार आहे. मग राहिलेल्या शेतकऱ्यांचं काय? बाकीच्या जिल्ह्यामध्ये हप्ता कधी मिळणार? तर सरकारने सांगितलं आहे पुढील आठवड्यामध्ये राहिलेल्या पुन्हा जिल्ह्यामध्ये वितरण सुरू होणार. परंतु आज या यादीमध्ये ज्या शेतकऱ्यांची नावे आली आहे त्याच शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता जमा होणार. आता बघा सरकारने काही महत्त्वाची कामे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी करायची सांगितली आहे. सरकारने काही नियम देखील बदलले आहे. सरकारने सांगितलं आहे 2 कामं जर तुम्ही पुढच्या 5 ते 4 दिवसांच्या आतमध्ये केली नाही तर नमो शेतकरी योजनेचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये अडकू शकतं. फक्त नमो शेतकरी योजनाच नाही तर पीक विमा आणि नुकसान भरपाईसाठी सुद्धा हे 2 कामं करणं गरजेचं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या निधीचं वाटप होणार असून नुकसान भरपाई आणि अनुदानाचे पैसे सुद्धा एकत्र टाकण्याचं नियोजन सरकारने आता नियोजन ठरविलं आहे. म्हणजेच की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे 2,000 आणि नुकसान भरपाईचे 12 ते 14,000 रुपये असा निधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणार आहे. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे की जाणून घ्या यादी अत्यंत महत्त्वाची आहे. चला तर अगदी एकाच मिनिटामध्ये यादी पाहून घेऊया. जर यादीमध्ये तुमचं नाव आलं तरच तुमच्या खात्यामध्ये हा निधी जमा केला जाणार आहे. आता बघा शेतकरी बांधवांनो, सरकारच्या माध्यमातून जिल्ह्याची यादी सांगण्यामध्ये आली आहे. या यादीमध्ये पहा सर्वात पहिला जिल्हा आहे तो म्हणजे की छत्रपती संभाजीनगर, त्यानंतर आहे जालना जिल्हा, त्यानंतर बघा बीड जिल्ह्याचा पण समाविष्ट करण्यामध्ये आला आहे. बघा हे 18 जिल्हे आहे. या 18 जिल्ह्यामध्ये आता या ठिकाणी वितरण पार पडणार आहे. आज दुपारपासून वितरण सुरू होईल आणि रात्रीच्या 12 वाजेपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमोचा 8वा हप्ता जमा करण्यामध्ये येईल. बघा आता त्यानंतर परभणी झाल्याच्या नंतर हिंगोली. बघा हिंगोलीमधून तुम्ही जर असाल तर तुमच्यासाठी अत्यंत मोठी खुशखबर सरकारने आता दिली आहे. त्यानंतर नांदेड झाल्याच्या नंतर धाराशिव, लातूर, नाशिक, अहमदनगर, जळगाव. बघा त्यासोबत धुळे, नंदुरबार, पुणे, सातारा, त्यानंतर सोलापूर, सांगली, कोल्हापूर या 18 जिल्ह्यामधील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता जमा केला जाणार आहे. बघा 90 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता पैसे जमा केले जाणार आहे. सरकारने सांगितलं आहे की बघा या बँकेमध्ये सर्वात अगोदर हे पैसे जमा होत आहे. आता त्या बँकांच्या यादीमध्ये बँक ऑफ महाराष्ट्र पण आहे, स्टेट बँक ऑफ इंडिया पण आहे, त्यासोबत सेंट्रल बँक पण आहे, युनियन बँक पण आहे. बघा या ठिकाणी SBI बँक पण या ठिकाणी आहे. बघा
ICICI जी काय बँक आहे ती पण आहे, त्यासोबत बघा HDFC बँक, ICICI बँक, त्यानंतर कोटक महिंद्रा बँक अशा सर्व खाजगी व या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून ग्रामीण भागातील बँक, त्याचसोबत बघा सरकारी बँकामध्ये देखील नमोचा हप्ता जमा करण्यामध्ये येणार आहे. सरकारने सांगितल्याप्रमाणे आता कसलीच अडचण नाही, परंतु बघा सरकारने जे सांगितलं आहे अत्यंत महत्त्वाचं काम ते म्हणजेच की फार्मर आय डी कार्ड. जर तुम्ही आतापर्यंत फार्मर आय डी कार्ड काढलं नसेल तर तात्काळ काढून घ्या, कारण फार्मर आय डी कार्ड काढल्याशिवाय नमो शेतकरी योजना असो किंवा PM किसान योजना असो किंवा पीक विमा योजना असो कोणत्याही योजनेचा लाभ तुम्हाला मिळणार नाही. पहा, त्यामुळे तात्काळ फार्मर आय डी कार्ड काढून ठेवा आणि कसल्याच प्रकारे अफवांवर विश्वास ठेवू नका. भरपूर दिवसापासून अफवा सुटल्या होत्या, नमोचा हप्ता आज येईल उद्या येईल, परंतु खऱ्या अर्थाने सत्य बातमी कोणी सांगितलं नाही. बघा, हे आपलं अधिकृत चॅनल आहे, ज्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला एकदम 100% ओरिजिनल अशी बातमी पाहायला मिळते. तर शेतकरी बांधवांनो, ही होती अत्यंत महत्त्वाची बातमी. धन्यवाद.